उद्योग आधार त्याचा तयार होत असतो आणि एकदा जर उद्योग आधार तयार झालं तर तो MSME ॲक्टच्या अंतर्गत कव्हर, म्हणजे आमचा जो सूक्ष्म लघु मध्यम उद्योग हा या मंत्रालयाचा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टच्या अनुसार ज्या उद्योगाजवळ ज्या उद्यमीजवळ उद्योग आधार असेल तो त्या ॲक्टच्या अंतर्गत कव्हर. आता राहिला MSME मंत्रालयाच्या योजना. MSME मंत्रालयाच्या योजना इतक्या वाढलेल्या आहेत जेव्हापासून माननीय गडकरी साहेबांनी या मंत्रालयाचा चार्ज घेतला त्याच्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावरती या मंत्रालयाचं कार्यक्षेत्र वाढलेलं आहे की आपण विचारसुद्धा नाही करू शकतो. आमच्या मंत्रालयातर्फे टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन करता फंडिंग केलं जातं, कॅपॅसिटी बिल्डिंग करता केलं जातं, मार्केटिंग सहायता मार्केटिंग असिस्टन्स म्हणून स्कीम आहे त्याच्याकरता केली जातं, क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग केलं जातं आणि अशा अनेक प्रकारचे सेक्टर आहे ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट फक्त शेतकरी जो आहे तो जर सोडला म्हणजे शेतकरी सुद्धा कव्हर होऊ शकतात. जर एखादा शेतकरी मिरची उत्पादन करत असेल त्याच्या शेतामध्ये आणि त्या मिरचीला जर तो थोडंसं प्रोसेसिंग करत असेल म्हणजे त्याचे देठं वगैरे काढणं किंवा थोडंसं क्लिनिंग करून त्याला जर तो ठेवत असेल तर तो सुद्धा प्रोसेसिंग सेक्टर म्हणून उद्योग आधार तयार करू शकतो. इतकी सुविधा करण्यात आली आहे. जर नुसता भाजीपाला जरी काढत असेल त्या भाजीपाल्याला तो थोडंसं पॅकिंग करत असेल तो सुद्धा उद्योग आधार घेऊ शकतो. म्हणजे जर शेतकऱ्याची इच्छा असेल तर तो उद्योगात त्याला काउंट करता येतं म्हणजे त्याला उद्योग आधार घेता येतो. आधी उद्योग आधारच्या जागी SSI रजिस्ट्रेशन व्हायचं, DIC मध्ये होत होतं. डिस्ट्रिक्ट जिल्हा उद्योग केंद्रामध्ये SSI रजिस्ट्रेशन होत होतं त्याला आपण DIC इथनं घ्यायचं आणि ते खूप थोडंसं डिफिकल्ट होतं म्हणजे एवढं सोपं नव्हतं की SSI रजिस्ट्रेशन करून घेणं. परंतु आता तसं नाही राहिलं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे त्याला उद्योग आधार म्हणतो आपण आणि ते कोणी घेऊ शकतं, निशुल्क आहे ते. तर अशा परिस्थितीमध्ये या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना आता इतक्या एक्सप्लेन करणं तर शक्य नाही होणार, परंतु ॲग्रो टुरिझम हा जर व्यवसाय आमच्या MSME ॲक्टच्या अंतर्गत येत आहे तर याला आमच्या सगळ्या योजना लागू होतात. एक उदाहरणार्थ आमची क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये काय करतो आम्ही, एक कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार करतो. एक उद्योगाचा जो समूह असतो, समजा एक गारमेंटचे काही 200-400 युनिट्स आहे गारमेंट मॅन्युफॅक्चर करणारे, तर त्यांच्याकरता एक कॉमन फॅसिलिटी सेंटर ज्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी मशीन असेल किंवा वॉशिंग प्लांट असेल किंवा इम्पोर्टेड काही स्टिचिंग मशीन्स असेल तसं केलं आहे आम्ही इथे नागपूरमध्ये तयार. तर अशा प्रकारचं कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार होतं. आम्ही राईस मिल क्लस्टरचं खूप मोठं कॉमन फॅसिलिटी सेंटर इथे तयार केलं आहे. म्हणजे या एक्झिबिशनला या ॲग्रिकल्चर समिटला जर अनुसरून बोलतो म्हटलं तर हे आपली पॅडी जी तयार होते धान जे आपल्या विदर्भामध्ये निघतं, हा धान का कटोरा असं म्हणतात विदर्भ आणि छत्तीसगड मिळून. तर या एरियामध्ये जी पॅडी निघते धान निघतो त्याला त्याच्यापासून तांदूळ एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा कसा तयार करायचा म्हणजे इतक्या इम्पोर्टेड मशीन्स लावलेल्या आम्ही त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये इकडे रामटेकजवळ तयार केलेला आहे आणि माननीय गडकरी साहेबांनीच त्याचं उद्घाटन केलं 6 महिन्या अगोदर. त्याच्यामध्ये मिलिंग केलेला राईस, आता तुम्ही बहुतेक इथे शेतकरी आहात तर पॅडीला मिलिंग केल्यानंतर त्याचं वरचं जे छिलटं असते ते निघून जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो कचरा राहतो त्याच्यामध्ये जे तुकडे राहतात त्याला सायझिंग करावं लागतं, त्याला पॉलिशिंग करावं लागतं. हे सगळं करण्याकरता इम्पोर्टेड जर्मनीवरून इम्पोर्ट केलेली कंटिन्युअस मशीन. इकडे जर मिलिंग केलेला राईस टाकला तर तिकडे एक्सपोर्ट क्वालिटीचा राईस पॅकिंग होऊन निघतो. म्हणजे ते पॉलिशिंग सुद्धा इतकं टिपिकल आहे की त्याच्यावरती पाण्याचा असा स्प्रे होतो त्या तांदळाच्या दाण्यावरती, त्या मशीनच्या आतमध्येच स्प्रे होतो, एकदम फाईन स्प्रे होतो आणि त्याच्यावर नंतर त्याला पॉलिश केलं जातं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इतकी चमक येते आणि इतकी त्याची क्वालिटी सुधारित असते. तो जो राईस आहे तो जो तांदूळ आहे तो एकदम अतिशय सुंदर दिसतो हातात जर घेतला की. आणि
त्याची क्वालिटी एकदम इम्प्रूव्ड असते, एक्सपोर्ट क्वालिटीचा असतो तो, आणि त्याला आपण एक्सपोर्ट करू शकतो. अशी राईस मिल आम्ही इथे टाकलेली आहे रामटेकला. एक दाल मिल टाकलेली आहे आम्ही इथे. तुरीची डाळीपासून तुवर जी आहे शेतात निघते ती कशी असते, गोल असते, दाणा गोल असतो, आहे ना, माहीत असेल सगळ्यांना. म्हणजे तुरी शेतात लागलेल्या तुरी जर खातो म्हटलं तर आपण नाही खाऊ शकत. त्याची डाळ जोपर्यंत बनवत नाही आपण तेव्हाच आपण खाऊ ना ती डाळ. तर ती डाळ बनवण्याची पण एक प्रोसेस आहे. तुम्ही दाल मिल मध्ये जर गेले असाल तर दाल मिल मध्ये मागे एक पटांगण असतं. त्या पटांगणात काय करतात, डाळ जी शेतातनं येते, तुरी ज्या शेतातनं येतात त्याला पहिले भिजू घालावं लागतं, ओलं करावं लागतं काही वेळ. भिजू घातल्यानंतर त्याला वाळवावं लागतं, सन ड्राईंग करतात ते. तर याच्याकरता त्या दाल मिलमध्ये मागे खूप मोठं पटांगण असतं, तिथे ते वाळवतात डाळ पाण्यात भिजवून, आणि नंतर मग त्या डाळीला मिलिंग करता मशीनमध्ये टाकतात. तर डाळ वाळवणं हे कधी शक्य आहे, फक्त जेव्हा ऊन राहील तेव्हा शक्य आहे. पावसाळ्यामध्ये तर हिवाळ्यामध्ये डाळ वाळवणं शक्यच नाही. तर आम्ही अशा मशीन सेटअप केलेल्या आहे दाल मिलच्या CFC मध्ये, कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये, की सोलर ड्राईंग पूर्ण कम्प्लीट इम्पोर्टेड प्लांट आहे. सोलर ड्राईंग आम्ही तिथे केलेलं आहे. म्हणजे त्या पूर्ण प्लांटच्या वरती सोलर पॅनल्स लागलेले आहे, आणि त्या सोलर पॅनल्समधनं जी हीट ॲब्सॉर्ब होते, त्या गरमीच्यानी ती डाळ जी आहे ती ड्राय होते. म्हणजे त्याला असं ग्राउंडमध्ये वगैरे ड्राय करायची गरज नाही. तर अशा प्रकारे स्टेट ऑफ आर्ट मशीन लावून आम्ही कॉमन फॅसिलिटी सेंटर नागपूरमध्ये, विदर्भामध्ये सेटअप केलेले आहे. तर ॲग्रो टुरिझमचा जर आपण विचार केला तर अशाच प्रकारचं कॉमन फॅसिलिटी सेंटर. तर ॲग्रो टुरिझमला कोणतं कॉमन फॅसिलिटी सेंटर लागू शकते? समजा आपण विचार केला, एक उदाहरणार्थ, की एखादा टुरिस्ट आला, त्याला ॲग्रो टुरिझम करता व्हिजिट करायची आहे एखाद्या प्लेसला, ऑल ओव्हर इंडियामधनं काही टुरिस्ट आले, तर त्यांना काय काय गरज भासू शकते त्याची? एक तर इन्फॉर्मेशन डिसिमिनेशन काउंटर लागावं, ठीक आहे ना, त्याला काही ट्रॅव्हल अरेंजमेंट्स करता काही वस्तू लागतील, ठीक आहे. त्याला आणखी याच्या व्यतिरिक्त त्याला कुठे कुठे काय काय आहे त्याचे कम्प्लीट डिटेल्स लागतील, त्याच्या स्टे करता काही अरेंजमेंट्स लागतील. तर असं एखादं कॉमन फॅसिलिटी सेंटर आम्ही ॲग्रो टुरिझमचा एक विषय घेऊन तयार करू शकतो. जर इथे ॲग्रो टुरिझमवरती काम करणारे जर 100-150 लोक असतील नागपूरमध्ये समजा, म्हणजे या टुरिस्ट एजन्सीज असतात ना, हे टुरिझमवाले जे असतात, हे जर एक 100 लोक जर इथे असतील नागपूरमध्ये, है ना, ट्रॅव्हल टुरिझमचा ज्यांचा बिझनेस आहे, ट्रॅव्हल टुरिझम इज कवर्ड, म्हणजे ट्रॅव्हल टुरिझम हे जे आहे हे उद्योग आधाराच्या अंतर्गत येतं, म्हणजे MSME ॲक्टच्या अंतर्गत येतं. तर या ट्रॅव्हल टुरिझम वाल्यांकरता आपण एखादं कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार करू शकतो, आणि त्याच्यामध्ये 20 करोड पर्यंतची आमची वन टाइम ग्रांट इन एड देतो. म्हणजे इट इज नॉन रिटर्नेबल आहे, म्हणजे त्याला परत नाही करायचं आहे गव्हर्नमेंटला. ती ग्रांट आम्ही दिली आणि त्याच्यामध्ये ते सेटअप करून दिलं आम्ही तुम्हाला, ते तुम्हाला चालवायचं आहे. तर ॲग्रो टुरिझममध्ये सुद्धा हे एक शक्य होऊ शकते. दुसरा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये भाग राहील एखादं एक्झिबिशन सेंटर. समजा ॲग्रो टुरिझमवाल्यांना काही एक्झिबिशन सेंटर लागतं, त्याच्यामध्ये काहीतरी एक्झिबिशन्स तुम्ही दाखवाल, काहीतरी तुमचे डिस्प्ले कराल, आहे ना, लोकांना अट्रॅक्ट करणार, जे व्हिजिटर्स राहतील त्यांना दाखवाल की बा आमच्या या साईडला असं आहे, त्या साईडला तसं आहे, त्या साईडला असं एक एक्झिबिशन सेंटर राहील, परमनंट एक्झिबिशन सेंटर. त्याच्याकरता आम्ही 10 करोडपर्यंतची ग्रांट देत असतो एक्झिबिशन सेंटर सेटअप करायला. तर ॲग्रो टुरिझममध्ये या 2-3 गोष्टी येऊ शकतात. एक तर एक्झिबिशन सेंटर, दुसरं कॉमन फॅसिलिटी सेंटर ज्याच्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध राहील. देशात कोणत्याही कोपऱ्यातून एखादा जर टुरिस्ट आले तिथे तर त्यांना त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये गेलं की सगळ्या सुविधा मिळतील त्यांना, आणि मग तो त्या टुरिस्ट प्लेसला वगैरे जाऊन आपला व्हिजिट करा. म्हणजे एका ठिकाणी सर्व माहिती त्याला मिळेल, सर्व सुविधा मिळेल, सर्व त्याला ज्या काही फॅसिलिटीज पाहिजे त्या सर्व एका ठिकाणी मिळतील, आणि त्याचं जे आहे ते त्या बाजूबाजूच्या टुरिस्ट स्पॉटला तो व्हिजिट करेल. तर ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. दुसरं आमचं एक मार्केट डेव्हलपमेंट म्हणून एक स्कीम आहे, योजना आहे, ज्याच्यामध्ये जसं आता इथे उदाहरणार्थ इथे आमचं MSMEचं मोठं पॅव्हॅलियन आहे. सर्वात शेवटचं जे पॅव्हॅलियन आहे ना
ते MSMEचं आहे. म्हणजे तिथे सगळे छोटे लघु उद्योगांचं प्रदर्शनी आहे. तिथे छोटे छोटे जे लघु उद्योग आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे की कृषी जो आहे, शेती जी आहे ती भरपूर काही म्हणजे मेकॅनायझेशन आता शेतीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती होत आहे. म्हणजे शेती आधी पहिल्यासारखी राहिलेली नाही आहे की आपण बिचारा शेतकरी आधी बैलाच्या हाताने सगळं बैलाला घेऊन सगळं करत होता, नांगरटी करायचा, वखर करायचा, सगळं काही बैलाच्या पायाने ते तुडवायचा. आता तसं राहिलं नाही. कम्प्लीट मेकॅनायझेशन झालेलं आहे शेतीचं. आणि इस्रायल वगैरे सारख्या देशामध्ये तर इतकं पुढे गेलेले आहेत ते की आपण विचार सुद्धा नाही करू शकत. तर हे जे मेकॅनायझेशन झालेलं आहे, म्हणजे या मशीन ज्या तयार झाल्या, हे छोटे छोटे कलपुर्जे जे तयार झालेले आहेत, हे कोण तयार करतं? मोठ्या इंडस्ट्रीज तर ट्रॅक्टर तयार करतात किंवा मोठे मोठे इक्विपमेंट तयार करतात, ट्रक्स तयार करतील, ट्रॅक्टर्स तयार करतील. परंतु हे छोटे छोटे जे अवजारं लागतात, ज्याला टाईम म्हणतो आपण, वखर म्हणतो, नांगर म्हणतो, थ्रेशर म्हणतो, हे छोटे छोटे जे तयार होतात हे सगळे लघु उद्योगामध्ये तयार होतात. हे लघु उद्योग जे आहेत आपल्या देशामध्ये हेच तयार करतात. तर शेती आणि लघु उद्योग MSME सेक्टर हे एकमेकाला आता पूरक असं झालेले आहे. सप्लिमेंटरी म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी म्हणतो की त्याच्याशिवाय शेतीशिवाय उद्योगाशिवाय शेती नाही, शेतीशिवाय उद्योग नाही, असं झालेलं आहे आजच्या. तर हे सगळ्या मशीन्स ज्या आहेत त्या लघु उद्योगामध्ये तयार होतात. म्हणून आम्ही काय केलं, ते एक वेगळं दालन तयार केलं ज्याच्यामध्ये सगळे लघु उद्योजकांनी आपले जे शेतीविषयी म्हणा किंवा फ्रूट प्रोसेसिंग विषयी म्हणा हे सगळे तिथे स्टॉल लावलेले आहे. आणि मार्केटिंग असिस्टन्स योजनेच्या अंतर्गत त्यांना 50,000मध्ये स्टॉल मिळालं. इथे 45,000पर्यंतची सबसिडी आम्ही त्यांना दिली. एका स्टॉल धारकाला, एक स्टॉल धारक त्याला 50,000 रुपये लागले इथे सेटअप करायला स्टॉल, त्याला आमच्या योजनेच्या अंतर्गत, कारण की तो लघु उद्योजक आहे, त्याला 45,000 रुपये म्हणजे त्याला केवढ्यात पडलं? ते फक्त 5,000मध्ये स्टॉल पडलं. तर ही व्यवस्था आमच्या या मार्केटिंगच्या अंतर्गत. हे ॲग्रो टुरिझमला पण अप्लिकेबल आहे. एखाद्या ॲग्रो टुरिझमवाल्याने जर तिथे उद्योग आधार करून स्टॉल लावलं असतं तर त्याला सुद्धा आम्ही ती सबसिडी दिली असती. म्हणजे ॲग्रो टुरिझमचं जे कोणी काम करत असेल, एखादा ट्रॅव्हल टुरिझमवाला असेल किंवा त्या क्षेत्रामधला असा कोणी व्यक्ती असेल ज्यांनी काहीतरी सेटअप केलं असेल, त्यांनी उद्योग आधार घ्यावं, त्यांनी आपल्याला MSME ॲक्टच्या अंतर्गत आणावं आणि त्यांनी आपल्या मार्केटिंग करता हे असे एक्झिबिशन्स असतात, इकडे जाऊन आपले स्टॉल लावावे जेणेकरून त्याचं मार्केटिंग होईल. तर त्याला सबसिडी मिळेल. म्हणजे त्याला एक मार्केटिंग सपोर्ट मिळेल. एक्झिबिशन्समध्ये जाऊन आपलं स्टॉल लावून त्याला मार्केटिंग करायला मार्केटिंग सपोर्ट मिळेल. त्याच प्रकारे जर त्याला विदेशात जाऊन जर काही सेटअप करायचं असेल, मार्केटिंग करायचं असेल, म्हणजे इथला उद्योजक विदेशात अशा प्रकारचे एक्झिबिशन विदेशात सुद्धा लागतात. तर त्यांनी जर विदेशामध्ये जाऊन जर स्टॉल लावला तर त्या स्टॉलचा खर्च 1.25 लाखापर्यंत, समजा त्या तिथे स्टॉल लावायचा खर्च जर 1.5 लाख असेल तर 1.25 लाख रुपये आम्ही देतो सबसिडी. आणि एअरफेअर येण्या जाण्याचं 1 लाख रुपयापर्यंतचं एअरफेअर येण्या जाण्याचं म्हणजे 2.25 लाख रुपये. आणि महिला उद्योजिका जर असेल तर तिला तर 100%. आणि जर जनरल कॅटेगरीचा कोणी असेल, SC ST आणि महिला यांना 100% एअरफेअर स्टॉल रेंट हा दिला जातो. आणि जनरल कॅटेगरीचा असेल त्याला 80 to 60 to 80% असं काही आहे. तर ही एक फार मोठी व्यवस्था आहे भारत सरकारतर्फे, MSME मंत्रालयातर्फे, की आपल्या उद्योगांना कसं विकसित करायचं, कसं बढावा द्यायचा आणि कसं त्याला नॅशनल इंटरनॅशनल पातळीवरती घेऊन जायचं याच्याकरता ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. की एक तर कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर, मार्केट डेव्हलपमेंट सेंटर, ठीक आहे ना, तसंच मार्केटिंग करता एक्झिबिशनमध्ये जायला सबसिडी, येण्या जाण्याकरता सबसिडी, या अशा व्यवस्थेमुळं काय होऊन राहिलं की आता म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत आपण कधी बघितलं नव्हतं की MSMEचं असं वेगळं दालन आहे किंवा MSMEचं आमचं थीम पॅव्हेलियन आहे. परंतु यावर्षी साहेबांनी जरा चार्ज घेतला MSME मंत्रालयाचा, तर आम्ही विचार केला की का नाही MSMEला यांच्यासोबत लिंक करायचं फार्मर्ससोबत.
आणि त्याच्या अंतर्गत आम्ही हे इथे सगळं एवढं सेटअप केलं. पुढच्या वर्षी असू शकते याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती राहील आता, कारण की पहिलं वर्ष होतं MSME सोबत जॉईंट झालो होतो आम्ही. तर पुढच्या वर्षी असू शकते ही जागा कमी पडेल इतकी जास्त, कारण आम्ही बऱ्याचशा स्टॉल धारकांना आम्ही परत केलं. 100 स्टॉल लागल्यानंतर लोकांनी बुकिंग करता आमच्याकडे आले आणि परत करण्यात आलं त्यांना की नाही बा आता जागाच नाही आहे, इतका रश झाला होता. तर पुढच्या वर्षी असू शकते की 1च्या जागी 2-3 दालनं लघु उद्योजकांचे राहतील आणि ही जागासुद्धा बहुतेक थोडीशी आपल्याला यांना जास्ती ऑक्युपाय करावं लागेल. तर अशा प्रकारे काही योजना आहेत. तुमचे ब्रँड, ब्रँडिंगवरती आहे आमची एक योजना की तुम्ही जे उत्पाद तयार करता, शेतकरी वगैरे म्हणा, किंवा तुम्ही जर एखादा ब्रँड तयार केलं तर ते ब्रँडिंग करण्याकरता जो काही खर्च येतो तो संपूर्ण खर्च आमच्यातर्फे केला जातो, रिएम्बर्समेंट केलं जाते. ठीक आहे ना. स्किल डेव्हलपमेंट आमच्या कार्यालयातर्फे म्हणजे आमच्या मंत्रालयातर्फे मोठ्या प्रमाणावरती केलं. म्हणजे समजा आता ॲग्रो टुरिझमचा आपण विचार केला तर याच्यामध्ये जर काही तुम्हाला प्रशिक्षण कार्यक्रम वगैरे करायचे असतील ॲग्रो टुरिझमवरती, समजा ॲग्रो टुरिझमवरती 20-25 लोकांना ॲग्रो टुरिझम म्हणजे काय, ते कसं करायचं, कसं चालवायचं, त्याला कसं पुढे न्यायचं, त्याचं जर स्किल कोणाला पाहिजे, त्याचं जर प्रशिक्षण कोणाला पाहिजे असेल तर ते ॲग्रो टुरिझमवरती 1 ते 1.5 महिन्याचं प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा आम्ही करत असतो. त्याच्यातनं मग उद्योजक निर्माण होतील. म्हणजे त्यांनी जर ते प्रशिक्षण केलं तर मग तो स्वतःचं एक टुरिझम, ट्रॅव्हल टुरिझम एजन्सी आपली सुरू करत. तर अशा प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटचे, एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटचे कार्यक्रम सुद्धा राबविले जातात आणि त्याच्यामध्ये काहीच फीज नसते. हे संपूर्ण सरकारी, भारत सरकारच्या खर्चावरती केले जातात. तर अशा प्रकारे हे काही मोजके, मी सगळे तर नाही सांगू इच्छित इथे कारण की बराच वेळ लागेल, हे काही मोजक्या अशा योजना आहे ज्याच्यामध्ये तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. मार्केटिंगवरती, कॅपॅसिटी बिल्डिंगवरती, स्किल डेव्हलपमेंटवरती, फायनान्स, फायनान्सवरती एक आहे. म्हणजे तुम्ही जर उद्योजक झाला, उद्योग आधार आहे तुमच्याजवळ आणि तुम्ही एखाद्या बँकेतून लोन घेतो म्हटलं तर बँकवाले काय करतील, लोन तर देतील तुम्हाला, व्याज किती घेतील तुमच्याकडनं एक अंदाज तुम्हाला माहित आहे का? व्याज किती लावतात लोनवरती? 12.5 त्या नॅशनलाइज बँक नाही लावत, त्या कोऑपरेटिव्ह वगैरे लावतात. नॅशनलाइज 10, 11, 11.5, 11च्या रेंजमध्ये असतं ॲव्हरेज. तर 11% जर त्यांनी व्याज लावलं असेल तुम्हाला तर आमच्याजवळ आता रिसेंटली एक स्कीम आली आता हालमध्येच, त्याच्यामध्ये 2% सबसिडी मिळते, इंटरेस्ट सबसिडी. म्हणजे समजा 11% जर त्यांनी व्याज लावलं असेल तुम्हाला तर त्यातलं 2% आम्ही तुम्हाला रिएम्बर्समेंट करू. म्हणजे तुम्हाला केवढ्या व्याज लागेल? फक्त 9%. 9% व्याजावरती तुम्हाला लोन घेता येईल जर तुमचं उद्योग आधार असेल तर. म्हणजे तुम्ही उद्योजक म्हणून MSME ॲक्टमध्ये आले. ॲग्रो टुरिझममध्ये तेच होईल. एखादा जर टुरिझम एजन्सीवाला टुरिस्ट एजन्सी त्यांनी लावली आणि त्याच्यामध्ये त्या लावायसाठी त्यांनी काही वर्किंग कॅपिटल घेतलं, काही तिथे कॉम्प्युटर्स आहे, हे आहे, ते आहे, टेबल मशीन्स वगैरे, झेरॉक्स मशीन्स वगैरे, हे सगळं घेण्याकरता त्यांनी लोन घेतलं 4-5 लाखाचं म्हणा 10 लाखाचं, तर त्या लोनवरती त्याला इंटरेस्ट पे करावंच लागेल. त्या इंटरेस्टवरती आम्ही 2% सबसिडी देत असतो. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आहे. आणखी आठवलं की परत सांगावंसं वाटतं, परंतु वेळ जास्ती होईल, दुसऱ्या वक्त्यांना पण बोलायचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा धन्यवाद देतो की इथे बोलायची मला संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद पार्लेकर साहेब. आम्ही निश्चित आपल्याकडे येऊ आणि ॲग्रो टुरिझममध्ये ज्या काही योजना असतील त्याचा लाभ घेऊ. पांडुरंगजी जवळपास 258 ॲग्रो टुरिझम सेंटरला ॲडवाईस करत असतात, त्यामुळे महाराष्ट्रातला एक मोठा ग्रुप पांडुरंगजीच्यामुळे आपल्याकडे येईल. आपल्याला विनंती आहे की निश्चित आपण मदत कराल. हॅलो, आमचं असं आहे की आम्ही लोकांना शोधत असतो आमच्या योजनांचा लाभ घेण्याकरता. सर तुमचा नंबर द्या. कार्यालयाचा नंबर लिहून घ्या. 0712 251 0046 251 0046. हे MSMEचं कार्यालय आहे. MSME मंत्रालयाचं नागपूरमध्ये कार्यालय आहे. CGO कॉम्प्लेक्स सेमिनरी हिल्सला आहे कार्यालय. ठीक आहे ना. तर तुम्ही कधी पण या, तुम्हाला सर्व मदत केली जाईल.
रजिस्ट्रेशन, उद्योग आधार, जेमवरती रजिस्ट्रेशन, तुम्हाला आणखी जे काही रजिस्ट्रेशन्स लागतात जनरली आजकाल ऑनलाईन होतात, ते सर्व मदत केली जाते माझ्या कार्यालयात. ठीक आहे ना. GST वगैरे काही करायचं असेल ते सर्व करून दिलं जातं. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमचा ग्रुप वगैरे असेल तर त्याला घेऊन या. आपण क्लस्टरच्या आधारावरती, क्लस्टरच्या स्कीमच्या अंतर्गत जर काही मदत करता आली तर नक्कीच करू. आणि आम्ही शोधत आहोत, ॲक्च्युली टुरिझमवाल्यांना शोधत आहोत. झालं, घेऊन या तुम्ही माझ्याकडे. आणि नसतील जे रजिस्टर त्यांना आम्ही रजिस्टर करू. ठीक आहे, चलो, धन्यवाद. मी पांडुरंगजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केलं ते ॲग्रोव्हिजन इंडियाची ऑर्गनायझिंग कमिटी, त्यांच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. ते आमचे सहकारी पंकजी महाजन. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित श्रीकांतजी शिवणकर, त्याचबरोबर नागपूर परिसरामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारे कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र सुरू केलेली आहेत असे अमोल खंतेजी, श्रीयुक्त नितीन हांडेजी, रोशन डागाजी, प्राध्यापक विवेक सूर्यवंशीजी, डॉक्टर अपर्णा सेलोकर, असे बरेच कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र विदर्भामध्ये सुरू आहेत. आणि भविष्यात विदर्भामध्ये कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला खूप पोटेन्शियल असलेला हा भाग आहे. विदर्भामध्ये बऱ्यापैकी संत्रा आहे, कॉटन आहे, सोयाबीन आहे. अशाच या कृषी प्रकल्पासंदर्भात किंवा कृषीच्या प्रक्रिया संदर्भात सुद्धा चांगल्या प्रकारे कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र उभा राहू शकतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्याचं जीवन प्रमुख 3 गोष्टींवरती अवलंबून आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी? एक तर पाऊस, अजून थोडासा आवाज वाढव. पाऊस, अजून पीक पाणी, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस म्हणजे, आणि तिसरा मार्केटिंग किंवा प्राइस. रेन, प्रोड्यूस अँड प्राइस फॉर द प्रोड्यूस. तर आपलं एवढं नशिबान नाही आपण की बाबा चला तर विदर्भात पाऊस पाहिजे, कॉक फिरवा पाणी पडेल. मराठवाड्यात पाऊस पाहिजे. पाऊस आपल्या हातात नाही. प्रोड्यूस थोडंफार आपल्या हातात आहे. आणि त्या प्रोड्यूसला किंमत सुद्धा आपल्या हातात नाही. शेतकरीच असा एक घटक आहे की शेतीसाठी लागणारं सर्व साहित्य, उदाहरणार्थ बियाणं असेल, खतं असतील, औषध पाणी असेल, जे काही शेती करायला लागतं ते आपण रिटेल मार्केटमधून खरेदी करतो. आणि आपला सोयाबीन आल्यानंतर आपण कुठे विकतो? होलसेलमध्ये विकतो. प्रत्येकाच्या हातात खिशात मोबाईल आहे. मला एक मोबाईल उत्पादक दाखवा की मोबाईल तयार करायला लागणारा वस्तू हा रिटेलमधनं खरेदी करतो आणि होलसेल मोबाईलमध्ये विकतो.
हा शेतकरीच एकमेव असा घटक आहे. आता मग शेतकऱ्याने जर रिटेलमध्ये विकायचं ठरवलं तर ते शक्य नाही. असं होणार आहे का की बाबा एक दिवस कृषी माल माझा घेऊन मी स्टेशनला विकायला बसलोय, एक दिवस धरमपेठेत बसलोय, एक दिवस आणखीन कुठं बसलोय? असं शक्य नाही. म्हणजे आता शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, जर ते मार्केटमध्ये जे खपतंय ते पिकवता आलं पाहिजे, किंवा जे पिकवत आहे ते खपवता आलं पाहिजे. दोन्हीपैकी कुठल्या तरी एक गोष्ट झाल्या पाहिजे. आता मी ॲज अ शेतकरी, ॲज अ फार्मर, मी दारोदार जाऊन माझा कृषी माल विक्री करू शकत नाही. असं करायला लागलो तर मी शेती कधी करणार? परंतु वेगळ्या वेगळ्या भागातला ग्राहक माझ्याकडे येऊ शकतो. हा ग्राहक कोण आहे? तर हा ग्राहक आहे पर्यटक. टुरिस्ट कोण आहे? तर कंझ्युमर आहे. तो तुमच्या आमच्यासारखाच आहे. तोही तुमच्या आमच्यासारखाच जेवतो. त्यालाही आपल्यासारखंच धान्य लागतं, कडधान्य लागतात, भाजीपाला लागतं. परंतु शहरात राहणारा हा पर्यटक वर्ग, शहरात राहणारा हा कंझ्युमर आत्ता खरेदी कुठून करतोय? तर तो एकदम मॉलमधून करतोय किंवा रिटेल दुकानामधून करतोय. मी विकलेलं सोयाबीन होलसेलमध्ये, ते सोयाबीन रिटेलमध्ये जात आहे आणि तो तिकडे खरेदी करतोय. जर तो ग्राहक थेट टुरिस्ट माझ्या फार्मवरती आला तर, तोच कंझ्युमर जर माझ्या फार्मवरती आला तर काय होईल? 2 दिवस तो माझ्याबरोबर राहील. मी शेती कशा प्रकारे करतोय तो पाहिल, माझं गाव पाहिल, माझ्या गावाची संस्कृती पाहिल, आजूबाजूला काही ऐतिहासिक वारसा असेल तो पाहिल, काही भौगोलिक वारसा असेल तो पाहिल, काही नैसर्गिक वारसे असतील तो पाहिल. आणि म्हणून गावाची संस्कृती, माझी शेती, हे सगळं त्याला तो अनुभव मिळेल. आमच्या शेतावर चांगल्या पद्धतीनं जेवण, रुचकर जेवण, गावरान जेवण तो जेवेल. आणि मग हे 2 दिवस तो पर्यटनाच्या अनुषंगानं सगळं गाव पाहिल, शेती पाहिल, गावातल्या महिला बचत गटांनी तयार केलेले पदार्थ विकत घेईल, गावातल्या कारागिरांनी केलेल्या वस्तू विकत घेईल, माझा कृषी माल विकला जाईल, शेजारच्या शेतकऱ्याचा कृषी माल विकला जाईल, गावाचा कृषी माल विकला जाईल. यालाच थोडक्यात म्हणतात कृषी पर्यटन. परंतु आपल्याकडे काय झालंय, आपला शेतकरी कृषी माल विकायचा सोडून आलेल्या पर्यटकांची करमणूक करत बसलेला आहे. लक्षात येतं मी काय म्हणतोय? आपण शेतकरी अजून किती दिवस दुसऱ्यांची करमणूक करणार आहोत? आपण शेतकरी किती दिवस आपला कृषी माल विकला जात नाही, आपल्या शेताला भाव मिळत नाही, कृषी मालाला प्रॉडक्टला भाव मिळत नाही, तरी सुद्धा आपण लोकांची करमणूक कधीपर्यंत करणार आहे? आणि म्हणून कृषी पर्यटनाचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, हा आपला कृषी माल थेट ग्राहकांना विक्री करणं म्हणजेच कृषी पर्यटन. लक्षात येतं का मी काय म्हणतो? आणि मग त्या अनुषंगाने माझ्या ज्या वेळेला फार्मर्स किंवा कृषीवर शेतावर टुरिस्ट येईल, पण ठीक आहे, तुम्ही आलात आहात तर जेवण करून जा. माझी शेती मी कशा पद्धतीने करतो ते पहा. अशा माध्यमातून शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारले पाहिजे. मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल दाखवणार आहोत. आम्ही दरवर्षी शेतकऱ्यांना घेऊन विदेशामध्ये कशा पद्धतीने कृषी पर्यटन केंद्र चालू असतात ते तुम्हाला मी दाखवतो. दरवर्षी साधारण आम्ही 21 देशांमध्ये जवळजवळ 70 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र पाहिलेली आहेत. आणि ज्या ज्या वेळेला ही कृषी पर्यटन आम्ही पाहतो
त्या वेळेला आपण किती मागे आहोत, आपण अजून कृषी पर्यटनामध्ये काय केलं पाहिजे हे आम्हाला त्यावेळेला उलगडतं. एक साधा व्हिडिओ दाखवतो की जिथे सिंगापूर पासून साधारण 25 किलोमीटर अंतरावरती करंजी नावाचं गाव आहे. आणि मग त्या करंजी गावामध्ये हे कशा पद्धतीनं शेतकरी पाळीव बेडकांची शेती करतो आणि कशा पद्धतीनं पाळीव बेडकांचं मार्केटिंग करून तो तिथल्या पर्यटन केंद्र चालवतो ते तुम्हाला मी दाखवतो. आज सिंगापूरच्या 25-30 किलोमीटर अंतरावरती करंजी फार्म्स म्हणून एक कृषी पर्यटन केंद्राचा हब आहे. हा साधारण एक 150 एकराच्या हबमध्ये वेगवेगळे फार्म्स आहेत. त्यापैकी एक फार्म जुराम ट्राउट फार्म या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रावरती आपण आलो आहोत. तर या ठिकाणी पाळीव बेडकांची शेती केली जाते. हा साधारण परिसर 5 एकराचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये ही पाळीव बेडकांची शेती अशा पद्धतीने केली जाते जेणेकरून तिथं सिंगापूर आणि या भागामध्ये सगळी वृत्त आपल्याला पाहायला मिळतात. आज रविवार आहे आणि या रविवारमुळे आज बऱ्यापैकी गर्दी या ठिकाणी आपल्याला. तसंच ह्याचा एक प्रकार आपण जर पाहिलं रॉयल फ्रॉग शॉप असे हे शॉप आहे आणि या ठिकाणी तुम्ही बेडकाचे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी मला फार्म फ्रेश प्रोड्यूस या ठिकाणी बघायला मिळतं. हे सगळं मला प्रोडक्ट लिस्ट आहे. त्या प्रोडक्ट लिस्ट मला बघायला मिळतील. त्याचबरोबर हे सगळं जे लोकल आहे क्वालिटी आहे अशा प्रकारे मला या ठिकाणी हे सगळं पाहिलं. लहान मुलांना बॉक्स आणि लहान मुलं त्याच्याबरोबर लोकांना दिसत आहेत. आज बऱ्याच या ठिकाणी आलेलं आहे आणि 7-8 मुलं तुम्हाला दिसत आहेत. पाण्यातले पायातले बूट, बादली आणि एक झारा हे घेऊन तुम्हाला पाण्यात उतरायचं असेल तर 250 रुपये लागतात. 250 रुपये घेऊन तुम्हाला ते बेडकांबरोबर खेळायला मिळतं. असे लहान मुलांना नमस्कार. आज आपण सिंगापूरच्या साधारण पश्चिमेला कसं बंद करायचं एस्केप करतो. तर अशा प्रकारे तिथं पाळीव बेडकांची शेती आणि त्याचं मेन प्रोडक्शन काय आहे तर बेडकाचं मांस आणि ते सिंगापूरच्या बाजारात विकलं जातं. आता हे त्याचं मेन प्रोडक्ट आहे. पर्यटक तो तिथं कशाला बोलवतोय तर ते त्याचं प्रोडक्ट विक्री करण्यासाठी. मग त्याचबरोबर तिथे बेडकाचं कॅप, टी शर्ट्स, वेगवेगळे किचन्स, वेगवेगळे सॉव्हिनियर्स असं सगळं त्या ठिकाणी ते विकलं जातं. आता त्याचबरोबर तिथे एक शेळी मेंढीचा गोठा आहे. त्यांचं मेन प्रोडक्ट आहे दूध, शेळ्यांचं दूध. आता हे शेळ्यांचं दूध विक्री करायचं आहे तर तो तिथं पर्यटकांना येऊन त्या ठिकाणी त्याचं नाव आहे डेअरी गोट फार्म. नमस्कार. आता आपण दुसऱ्या एका कृषी पर्यटन केंद्रावरती आलेलो आहोत. त्याचं नाव आहे डेअरी गोट फार्म. तिथं फ्रेश शेळीचं किंवा बकरीचं दूध या ठिकाणी उपलब्ध असतं आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं ते 5 हे बघा हे गवत आहे. 100 ग्रॅम सुद्धा गवत नाही आहे पण हे विकत घेऊन शेळीला चारायचं तर 250 रुपये लागतात.
$5 मिळतं ते. आता पुढे ज्यावेळेला आता आपला शेळ्यांचा गोठा आहे, त्यावेळेला विचार करा. तर ते एमडी आणि गोट मिळून एमडी कसं आहे त्या पद्धतीने दिलेलं आहे. त्याचे प्रोडक्ट्स आहेत, टी-शर्ट्स, $5 100 ग्रॅमचं गवत विकत घेऊन तुम्ही शेळींना चारायचं. आपण सगळ्या डेअरी फार्म करतो. या ठिकाणी हे डेअरीज कृषी पर्यटन आता आपण आतमध्ये आलो, त्या शेळ्यांच्या गोट्यामध्ये आलोय. शेळ्या, मेंढ्या या सगळ्या वेगळ्या वेगळ्या जातीच्या शेळ्या या ठिकाणी आहेत आणि तुम्हाला 5 म्हणजे आपल्याकडे जर समजा 20-25 शेळ्या असतील, 50 शेळ्या असतील, तर असं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून आलेल्या पर्यटकांना गवत चारण देणं, शेळीचं दूध, त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत, शेळीचं दूध प्यायला देणं, हे आपण करतच नाही. आपण आलेल्या पर्यटकांना सांगतो काय की हा माझ्या 20 शेळ्या, चला पुढे. हे असं होणार नाही. तर शेळ्यांच्या तिथे फक्त शेळीच्या गोट्यावरती हा माणूस तिथं पर्यटन केंद्र करतोय आणि दरवर्षी जवळजवळ 5 ते 6 लाख पर्यटक याला फक्त शेळीच्या गोट्याला भेट देतात. बघा, म्हणजे मगाशी बेडकांमध्ये खेळण्यासाठी ₹250, इथं गवत चारण्यासाठी ₹250. एंट्री फी वेगळी, आतलं कॅन्टीन मधला खर्च वेगळा, खाण्याचे पैसे वेगळे. तर हे सगळं आपण कधी शिकणार आहोत? वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या हे आपण सहज करू शकतो. ज्यांच्याकडे शेळीचा गोठा आहे, गायांचा गोठा आहे, म्हशींचा गोठा आहे, या सगळ्या गोष्टी आपण सहज शक्य आहेत आपल्याला. असं फ्रेश मिल्क छान शेळ्यांना छान सांगड खेळायला त्या ठिकाणी सुंदर असेल. आता आपल्या मुरा म्हशी आपल्या भारताच्या मुरा म्हशी आहेत, पण तिथली एक 38 वर्षाची मुलगी आपल्या भारताच्या म्हशी तिकडे इम्पोर्ट केलेल्या आहेत. त्यांनी 600 म्हशींचा गोठा आहे आणि मुरा म्हशीचं फार्म म्हणून कृषी पर्यटन केंद्र तिथं तिने चालवलेलं आहे आणि तिथल्या लोकांना म्हशीचं दूध काय असतं याची व्हॅल्यू समजून सांगितलेली आहे. आज 600 म्हशींचं दूध सुद्धा तिला अपुरं पडतंय. ती आता जानेवारीमध्ये भारतात येते आणि तिला मुरा म्हशीच्या दुधाची पावडर करून पाहिजे. इथपर्यंत आता तिने कृषी पर्यटन तिचं वाढवलेलं आहे. आणि त्याच गोट्यामधलं, त्याच परिसरामधले शेततळे जे आता पाण्यातून चालण्यासाठी करतात, नागरिकांना पोहण्यासाठी पण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा याचा उपयोग जो आहे हे मशीनना त्या शेततळ्यामध्ये ज्या वेळेला सोडतात त्यावेळेला त्यांचं मलमूत्र हे सगळं या शेततळ्यामध्ये मिक्स केलं जातं आणि हे जे पाणी आहे ते चांगल्या प्रकारचं फर्टिलायझर तयार होतं आणि असं त्या पाण्याला ऑक्सिजन देण्यासाठी ते यंत्र या ठिकाणी वापरलं जातं. आपण पाहिलं असेल तर हे सगळं असं जे वॉक आहे, हा वॉक शेतकऱ्यांमधून पर्यटकांना करता येतो. आपल्या असं घडत चाललेलं असतं आणि मग ते खूप आनंददायी प्रक्रिया, आनंददायी आपण ज्याला म्हणतो की कृषी पर्यटनाचं जे महत्त्व आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला. तर असे बरेचसे गोष्टी आपल्याला कृषी पर्यटनाच्या माध्यमातून साधता येतात. ज्यांची फुलांची शेती आहे, आता फक्त समजा तुमच्याकडे गायांचा गोठा आहे तर एकाच जातीच्या गाया ठेवण्यापेक्षा 4-5 जातीच्या गाया ठेवा. प्रत्येक गायीचं नाव द्या. गंगा, सरस्वती, यमुना, ही आमच्या घरामध्ये कधी आली, ही आमच्या गोट्यात कधी आली, ती आता दूध किती देते, तिची किती वेतन झालेली आहे, त्या दुधाचं इकॉनॉमिक्स तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं लिहा. आपल्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये सायनेजेसला खूप महत्व आहे. सायनेजेस म्हणजे समजा गायांचा गोठा असेल, शेळीचा गोठा असेल, फुलांचा असेल. समजा चिक्कूची तुमची बाग आहे तर चिक्कूची ही व्हरायटी आपण जी लावलेली आहे ही कुठली आहे, कुठल्या जातीचा चिक्कू आहे, हा चिक्कू का खावा, त्याच्या फूड व्हॅल्यूज काय आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला शिवार फेरी करत असताना तुमच्या शेतीबद्दलची माहिती त्या पर्यटकांना दिली पाहिजे. कृषी पर्यटनामध्ये EEE फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. EEE कुठला फॉर्म्युला तर एक्सप्लोर, एक्सपिरियन्स आणि गेट एनरिच्ड. एक्सप्लोर, एक्सपिरियन्स आणि एनरिचमेंट. तो आलेल्या पर्यटकाला तिथं तुमचं शेती आणि गाव एक्सप्लोर करता आलं पाहिजे. तुमच्या गावाचं राहणीमान काय आहे, तुमच्या गावाची संस्कृती काय आहे, तुमच्या गावाचं मुख्य पीक कुठलं आहे,
तुमच्या गावामध्ये किती पाऊस पडतो, पर्जन्यमान किती होतं, गावामधले शेतकरीचं इकॉनॉमिक्स अर्थकारण कशावर चालतं. तर ह्याचे सगळं एक्सप्लोरेशन तुम्हाला त्या पर्यटकांना सांगता आलं पाहिजे आणि मग तो अनुभव देता आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीचा अनुभव, गायांच्या धारा काढण्याचा अनुभव, विहिरीमध्ये पोहण्याचा अनुभव. तो स्विमिंग पूलमध्ये पोहतोच आहे शहरात, तो तुमच्याकडे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी येत नाही, तो येतो विहिरीत पोहण्यासाठी, डबक्यात पोहण्यासाठी. आणि मग शेतामधल्या कामाचा अनुभव द्या. ऊस कसा लावायचा, सोयाबीन कसं लावायचं, सोयाबीन किती व्हरायटीचं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच लागवडी येतात. महाजन साहेब त्यांच्या वावर कृषी पर्यटन केंद्रामध्ये असे अनुभव शेतकऱ्यांना देतात. वेगवेगळं मला वाटतं बियाणं, तुम्ही कांद्याचं बियाणं शेतकऱ्यांना दाखवतात. आपलं देशी बियाणांचं वाण काय, सीड बँक तुम्ही तयार करा. तुमच्या पर्यटन केंद्रावरती एक्झिबिशन त्याचं लावा की वेगळ्या वेगळ्या बिया दिसतात कशा, शहरातल्या पर्यटकांना, मुलांना माहीत नाही. मातीचा तुमच्या जमिनीचा थर काय आहे, वरती बाबा 2 फूट माती आहे, त्याच्या खाली काय मुरुम आहे, त्याच्या खाली काय आहे, त्याच्या खाली काय आहे. या शाळेतल्या मुलांना हे धडे आहेत, पण हे धड्यांमध्ये फक्त जिओग्राफीच्या मध्ये सॉइल, क्रॉप पॅटर्न, रेनी सीझन, ॲग्री इकॉनॉमिक झोन्स, 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्र शासनाकडून आपण पर्यटन धोरणामध्ये एक कृषी पर्यटनाची सहल अनिवार्य केलेली आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यातली, तुमच्या तालुक्यातली शाळेची मुलं तुमच्याकडे दरवर्षी येणार आहेत. आज महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 1.5 कोटीच्या पेक्षा जास्त या 5वी ते 10वीचं पॉप्युलेशन आहे, स्टुडंट पॉप्युलेशन. आता नागपूर जिल्ह्यामध्ये किती 20-25 कृषी पर्यटन केंद्र असतील. नागपूर म्हणजे हायर सेकंडरी बोर्डाला, नागपूर मंडळाला 15 लाख विद्यार्थी असतील 10वी-12वीला बसणारे दरवर्षी. मग 10वीला 15 लाख तर 5वी ते 10वी पर्यंत 75 लाख तर इथंच झाले आणि आहेत 25 ॲग्री टुरिझम सेंटर. आणि म्हणून जर तुम्हाला शैक्षणिक सहलीच्या अंतर्गत कृषी पर्यटन केंद्र उभा करायचं असेल तर 5वी ते 10वी पर्यंतची भूगोलाची पुस्तकं विकत घ्या. त्याच्यामध्ये कुठले कुठले धडे आहेत ते बघा आणि त्या धड्यांची प्रात्यक्षिकं तुमच्या शेतावरती उभा राहा. सोलर एनर्जी असेल, बरोबर की नाही, वेगळे वेगळे धडे, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही तुमच्या शेतावरती उभा राहा. स्टुडंट्स येतील आणि त्यांच्या टीचर्स येतील, शाळा येतील आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तो एक्सपिरियन्स मुलांना देता येईल. तिसरा ही आहे एनरिचमेंट. म्हणजे पर्यटक आल्यानंतर त्यांनी एक्सप्लोअर केलं, एक्सपिरियन्स केलं आणि जाताना तुमचा पर्यटक तुमच्याकडून, तुमच्या शेतीमधून, तुमच्या गावामधून काहीतरी शिकून गेला, काहीतरी अनुभूती घेऊन गेला, तरच तुमच्या पाठीवरती संध्याकाळी 5 वाजता तो शबासकीचा हात टाकेल आणि सांगेल की जीवन असं होतं तुझ्यासारखं. नाहीतर आम्ही मुंबईला 6:33, 6:34, 6:40च्या लोकलनी धडपडतोच आहोत. आणि म्हणून शेतकऱ्याचं जीवन काय असतंय, गाव काय असतं, गावाचं गावबन काय असतं, हे सगळं त्या पर्यटकाला अनुभूती तुमच्याकडून मिळाली पाहिजे. तरच ते कृषी पर्यटन केंद्र होणार आहे, तरच तुमच्याकडे तो आणखीन 50 पर्यटक पाठवणार आहे. कृषी पर्यटन म्हणजे नुसतं पिठलं भाकरी खाणं, स्विमिंग पूलमध्ये पोहणं आणि मजाच मजा, रेन डान्स करणं, हे कृषी पर्यटन नाही. हे लक्षात घ्या. कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्याचं जीवनमान उंचावणार आहे. कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्याचं फॅमिली स्वच्छ राहणार आहे. आपल्या घरात पाहुणा येणार आहे म्हटल्यानंतर आपण सकाळी आंघोळ वगैरे करून पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी उभं राहणार आहोत. कृषी पर्यटनामुळे आपलं घर स्वच्छ राहणार आहे, आपलं अंगण स्वच्छ राहणार आहे, आपलं शिवार स्वच्छ राहणार आहे आणि आपलं गाव स्वच्छ राहणार आहे. कृषी पर्यटन केंद्रामुळे आपली संस्कृती जिवंत राहणार आहे. आपल्या कृषी पर्यटनामुळे आपली संस्कृतीचं पुनर्जीवन होणार आहे, कन्झर्वेशन होणार आहे. कृषी पर्यटनामुळे आपल्या भागातलं, आपल्या शेतावरचं, आपल्या गावातलं पर्यावरणाचं जतन संवर्धन होणार आहे. नवीन नवीन झाडं लावली जातील, नवीन नवीन प्रयोग आपल्या शेतीमध्ये केले जातील आणि कृषी पर्यटनामुळे एक गावाला पूरक व्यवसायाचं जाळं निर्माण होणार आहे. आपल्या गावामध्ये ज्यावेळेला पर्यटक येतील तर पर्यटनामध्ये सगळ्यात जास्त नंबर 1ची जर ऍक्टिव्हिटी काय असेल तर ती असते शॉपिंग. कोणाला विचारा, महिलांना तर सांगायची गरजच नाही. कुठेही तुम्ही जा पर्यटनाला, नंबर 1 ऍक्टिव्हिटी असते शॉपिंग. आणि म्हणून तुमच्या पर्यटन केंद्रावरती तिथं एक शॉपिंग एरिया डेडिकेटेड असला पाहिजे आणि त्या शॉपिंग एरियामध्ये
कृषी माल प्रामुख्याने विकला जाईल, तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा आणि गावाचा. त्याच्यानंतर बचत गटांचे पदार्थ विकले जातील, ते तुम्हाला करायचे आहेत. गावातल्या कारागिरांच्या वस्तू तिथं तुम्हाला विकायच्या. माझ्या पर्यटन केंद्रावरती मोरगाव, अष्टविनायकाचं जे मोरगाव आहे त्याच्या बाजूला साधारण 10 किलोमीटरवरती माझं स्वतःचं 30 एकरावरती कृषी पर्यटन केंद्र आहे. 100 लोकांची निवास व्यवस्था आहे. माझ्याकडे फक्त 200 मिलीमीटरचा पाऊस पडतो. किती? फक्त 200 मिलीमीटर पाऊस वर्षातून 7 ते 8 दिवस. सगळ्यात अगोदर आम्ही काय केलं असेल तर तो 200 मिलीमीटरचा जो पाऊस होता तो माझ्या शेतातून वाहून जायचा, तो आम्ही अडवला, झिरवला. एक साधारण 2 कोटी लिटरचं शेततळ केलेलं आहे. त्या सगळ्या पाण्यावरती आमची शेती होते. आमच्याकडे मटकी, हुलगा, मूग, हरभरा, हे ज्याला आपण माळरानाची शेती म्हणतो तशी शेती आमची. सगळे गोटे, दगडाचे गोटे जे असतात ते. आणि मग सकाळी ज्या वेळेला पर्यटक आम्ही शिवार फेरीसाठी घेऊन जातो त्यावेळेला प्रत्येकाच्या हातामध्ये कापडी पिशवी दिली जाते. आणि मग त्या कापडी पिशवीमध्ये ज्याला ज्याला वाटेल त्या त्या आकाराचा तो गोटा त्याने घ्यायचा आणि तो पिशवीत ठेवायचा. 5-6 दगड तो गोळा करतात गोटे. आणि मग दुपारी ज्या वेळेला ऊन असतं त्या उन्हाच्या त्या परिसरामध्ये आम्ही त्या गोटे रंगवण्याचं, आमच्या मिसेस कुठे एका गोट्याचा समजा गणपती, एका गोट्याचा समजा काय तो डोनाल्ड डक, असे वेगळे वेगळे चित्र त्या गोट्याचे तयार होतात. आणि समजा आता तुम्ही पर्यटक आहात, तुम्ही रंगवले, तुम्हाला ब्रश दिला जातो, कलर दिले जातात. आणि मग तुम्ही ते रंगवले की आमच्या मिसेस त्यांच्यापैकी पहिला क्रमांक 150 रुपये प्राईस, दुसरा क्रमांक 100 रुपये, तिसरा क्रमांक 50 रुपये, अशा आम्ही त्यांना देतो. साधारण ही 2 तासाची ऍक्टिव्हिटी असते. आता समजा 50 पर्यटक आहेत, 50 लोकांनी 5-5 दगड रंगवले तर आमच्याकडे किती झाले? 250 दगड तयार झाले. माझा खर्च काय आहे? तो पेंटिंगचा आणि ब्रश आणि 150, 100 आणि 50 एवढा खर्च आहे. माझ्याकडे जे 250 दगड मला मिळाले ते 250 दगड, प्रत्येक दगड मी शॉपिंग सेंटरमध्ये 50 रुपयाला विकतो. जो गोटा तयार झालेला असतो तो गोटा आलेले पर्यटक घेऊन जातात. एक दगड आम्ही 50 रुपयाला विकतो. माझ्याकडे एवढं 30 एकराचं माळरान आहे, कमीत कमी अजून 10 पिढ्या तरी ते गोटे संपत नाही, एवढे गोटे आहे. खर्च काय आमचा? फक्त कलर आणि तेवढाच. आमच्याकडे कोणी बैलगाडी चालवून आलं, बैलगाडीची राईड दिली आम्ही, तर त्याला बैलगाडीचं चालवण्याचं लायसन्स आम्ही इश्यू करतो. 1 किलोमीटर बैलगाडी चालवून आला तो की मग त्याचं नाव काय? ह्याचं नाव पोपट्या, ह्याचं नाव राजा, मग कासरा कसा धरला होता, लेफ्टला वळवायचे असेल तर कुठला कासरा वळायचा, असं हे सगळं विचारल्यानंतर आम्ही त्याला सर्टिफिकेट देतो. साईन असते माझे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की दिस लायसन इज इश्यूड टू यू टू ड्राईव्ह बुलक कार्ड एनिवेअर इन द वर्ल्ड. तुम्ही जगामध्ये कुठेही बैलगाडी चालवू शकता, असं ते लायसन असतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप छोट्या छोट्या गोष्टी. पक्षी, ज्या माळरानावरती पक्षी नव्हते, परंतु आम्ही झाडं लावल्यानंतर जवळजवळ 200 व्हरायटीची जंगली झाडं आम्ही 4.5 एकरावरती मॅनमेड फॉरेस्ट केलंय. जे झाडं येतील ती आम्ही ठेवलेली आहेत आणि आम्ही लावलेली आहेत. तर एकही पक्षी न दिसणारा 40 ते 42 पक्षी आम्ही सकाळच्या पक्षी निरीक्षणाच्या कार्यक्रमाला आम्ही पर्यटकांना दाखवतो. ह्या वेगळ्या वेगळ्या ज्या तुमच्याकडे आहे, ओरिजिनॅलिटी तुमच्याकडे ज्या शेतावरती आहेत त्या ओरिजिनॅलिटी तुम्हाला पर्यटकांना दाखवायच्या आहेत. तुम्ही दररोज सोंग आणू शकत नाही. आलेल्या पर्यटकांसाठी डोंट एनिथिंग स्टेज मॅनेज. पर्यटक आल्यात म्हणून तुम्ही कोणाला तरी नाच गाण्यासाठी बोलवणार, पर्यटक आल्यात म्हणून तुम्ही काहीतरी करणार, तसं करू नका. तुमच्या शेतावरती जी रोजची कामं चालू आहेत, तुमच्या गावामध्ये जे रोजचं काम चालू आहे ते त्यांना दाखवा आणि तेच बघण्यासाठी पर्यटक तुमच्याकडे आलेला आहे हे विसरू नका. आपल्या पर्यटकांना, आपल्या शहरातल्या पर्यटकांना आम्ही ज्यावेळेला 2002 साली कृषी पर्यटनाची संकल्पना विस्तारित करायचं ठरवलं त्यावेळेला आम्ही एक सर्वे केला होता आणि त्यावेळेला जवळजवळ 25-30 प्रश्न आम्ही त्या पर्यटकांना, त्या गावात शहरातल्या लोकांना विचारले होते. आणि मग ही शहरातली लोक होती कोण? प्राध्यापक होते, सॉफ्टवेअरमध्ये काम करणारी लोक होती, बँकेत काम करणारी लोक होती, सरकारी नोकर होते, खाजगी नोकर होते, शाळांमधले विद्यार्थी होते.
त्यांना आम्ही पहिला प्रश्न विचारला होता की गावाकडं तुमचे कोणी नातेवाईक आहे का? मग त्या नातेवाईकांकडे तुम्ही कधी जाता का? तिथे गेल्यानंतर कधी विहिरीत पोहलाय का? सुरपारंब्या कधी खेळल्यात का? गोट्या खेळलाय का? कोंबड्यांच्या मागे कधी पळालाय का? साखर कारखाना पाहिलाय का? ऊसाचं गुराळ पाहिलंय का? असे कितीतरी साधे साधे प्रश्न आहेत. तुमच्याही मनामध्ये आले असतील की अरे आम्ही लहानपणी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण आता आम्हाला होत नाही. आणि मग शेवटी आम्ही प्रश्न असे विचारले होते की असा अनुभव जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला जायला आवडेल का? आणि असा अनुभव जर मिळाला तर तुम्ही किती पैसे खर्च करायला तयार आहात? किती किलोमीटर पर्यंत जायला तयार आहात? हे सगळं प्रश्नावली जर घेतली तर मित्रांनो आपल्याला आश्चर्य वाटेल. 43% शहरामध्ये राहणाऱ्या वर्गाला गावाकडे नातेवाईक उरलेला नाही. किती म्हणतोय मी? 43% शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना गावाकडे एकही नातेवाईक उरलेला नाही. आता नातेवाईकच नाही म्हटल्यानंतर शेतीचा प्रश्न नाही, शेती नाही म्हटल्यानंतर विहिरीत पोहायचा प्रश्न नाही, गोट्या खेळायचा प्रश्न नाही, विट्टी दांडू खेळायचा प्रश्न नाही, सुरपारंबे खेळायचा प्रश्न नाही. आणि हे वाढत जाणार आहे. जसं जसं शहरीकरण वाढेल तसं तसं ही दरी वाढत जाणार आहे. आणि एक दिवस असा येईल 98% लोक शहरात राहतील आणि 2% लोक शेती करतील, जे आज अमेरिकेचं झालेलं आहे. आणि मग जसं जसं शहरीकरण वाढेल तसं तसं आपल्या कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचं महत्व वाढणार आहे. आज अमेरिकेमध्ये 52च्या 52 राज्यांमध्ये वेगळं कृषी पर्यटनाचं धोरण आहे. फिलिपिन्स सारखा देश म्हणजे एका बेटावरून दुसऱ्या बेटाला जायला 1 तास लागतो. असे 4000 बेटांचं देश त्या फिलिपिन्स सरकारनं कृषी पर्यटनाचं धोरण बनवलेलं आहे. आणि जवळजवळ 60% सबसिडी त्या शेतकऱ्याला आहे कृषी पर्यटन केंद्र सुरू करणाऱ्याला. तिथलं त्यांचं सरकार कृषी पर्यटन केंद्रांचं मार्केटिंग करतं. तिथल्या कृषी पर्यटन ज्याला शेतकऱ्याला करायचं आहे त्यांना प्रशिक्षण देतं. आपल्याला वेगळं काय सांगायची गरज नाही. असे काही जगामध्ये देश आहेत की ते फक्त पर्यटनावरती चाललेले आहेत. आज 200 देशांमध्ये भारताचा जर नंबर पर्यटनामध्ये लागणार असेल तो जो 50व्या वरती लागतो. म्हणजे आपल्याकडे विदेशातून येणारे पर्यटक आता कुठे कुठे 1 कोटी झालेले आहेत. 1 कोटी लोक आपल्याकडे येतात वेगळ्या वेगळ्या देशांमधून. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल 15 कोटी लोक आपल्या देशातून पर्यटक बाहेर जातात. म्हणजे 1 कोटीचा पैसा येतो आणि 15 कोटीचा पैसा बाहेर जातो. आश्चर्य की नाही? आणि म्हणून जर आंतरदेशीय डोमेस्टिक टुरिझम जर तरलं तरच भारतामधलं पर्यटन तरणार आहे. डोमेस्टिक टुरिझमला खूप महत्व आता आहे. आणि म्हणून डोमेस्टिक टुरिझम जर तरलं तरच भारताला पर्यटनामध्ये जगामध्ये नाव असणार आहे. अन्यथा आपण एवढ्या सगळं केलं, एवढं सगळ्या गोष्टी करतोय पर्यटनाबद्दल, आपल्याला 0.005% सुद्धा टक्का आपला वाटा इतर देशांच्या जगामध्ये पर्यटनाचा नाही. पण एवढं काय पर्यटनाने दिलं नाही का? दिलेलं आहे. मागच्या वर्षी पर्यटनामधून आपल्या भारताला 97,500 कोटीचं उत्पन्न मिळालं आहे. किती कोटीचं? 97,500 कोटीचं. एवढा तुटपुंजा शहर म्हणजे आपला त्यातला भाग असून सुद्धा विचार करा 0.05%चा आपला वाटा आहे. तो जर फक्त 1% जरी झाला तरी 2 लाख कोटी भारताला पर्यटनाच्या माध्यमातून मिळू शकतात. ज्यावेळेला महाराष्ट्र सरकारला मागे 30 मला वाटतं रत्नाकर गायकवाड त्यावेळेला चीफ सेक्रेटरी होते. आणि महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटन आणि पर्यटन वाढीस कसं लागेल अशी आमची 4 लोकांची कमिटी नेमली होती. विठ्ठल कामत साहेब होते, SOTCचे अश्विन कक्कर साहेब होते, मी होतो आणि आपले आनंद कुलकर्णी त्यावेळेचे प्रधान सचिव होते पर्यटनाचे. आणि आमच्या चौघांच्या कमिटीने असा एक निष्कर्ष दिला होता की ह्या 1 कोटीपैकी जवळजवळ 23% पर्यटक मुंबईमध्ये उतरतात, दुसऱ्या स्टेटला जातात, दुसऱ्या स्टेटवरून परत मुंबईत येतात आणि मुंबईमधून बाहेर जातात. म्हणजे मुंबई हा एंट्री आणि एक्झिट साठी वापरलेलं एअरपोर्ट आहे.
आपण त्यांना 2 रात्र जरी महाराष्ट्रामध्ये थांबवलं, या 23% पर्यटकांना 2 रात्र एक्स्ट्रा जरी महाराष्ट्रामध्ये थांबवलं, तरी महाराष्ट्राला 17,800 कोटीचं अतिरिक्त पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्न मिळू शकतं. आता मग महाराष्ट्र दाखवायचं तर काय, दरवेळेला आपण मुंबई कुठं दाखवणार? आणि म्हणून ग्रामीण महाराष्ट्र जर दाखवायचं असेल तर असे नागपूर सारख्या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र उभारली गेली पाहिजेत. नागपूर सारख्या ठिकाणी नागपूरची संस्कृती, विदर्भाची संस्कृती, 11च्या 11 जिल्ह्यांमध्ये कृषी पर्यटन केंद्रांना वाव आहे. आणि असे कितीतरी पर्यटन केंद्र आज महाराष्ट्रावर, जसे 528 पर्यटन केंद्र आम्ही सांगितले की आज या 528 कृषी पर्यटन केंद्रांना मित्रांनो मागच्या वर्षी 2017-18 मध्ये 4,13,000 पर्यटकांनी भेटी दिलेल्या आहेत आणि 48 कोटी रुपयाचं उत्पन्न या 528 शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. 27 लोकांनी शहरामधली नोकरी सोडून परत आता शेतावर आलेले आहेत. आपण यंग जनरेशनला, आपण आता मागेचे बसलेले ब्लेझर वगैरे घालून त्यांना विचारत की तुम्हाला जर समजा सस्टेनेबल इन्कम दिला, सस्टेनेबल तुम्हाला जर समजा एम्प्लॉयमेंट दिलं आणि सस्टेनेबल लाईव्हलीहूड दिलं आणि शहरासारखी तुम्हाला प्रतिष्ठा दिली, तर तुम्ही शेतीमध्ये वळाल की नाही वळाल? मागची सगळं ब्लेझर गँग आपण त्यांना देतच नाहीये. आणि एवढा जरी 100 एकराचा बागायतदार जरी असला तरी शेतकऱ्याला समाजामध्ये प्रतिष्ठा नाही. तुम्ही मॉलमध्ये गेलात तर खाली पायापासून तर टोपीपर्यंत बघतात, हा कोण आलाय म्हणून. आणि म्हणून सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची असेल तर तुम्हाला सस्टेनेबल इन्कम शेतामध्ये पुरवलं पाहिजे, सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट पुरवलं पाहिजे, तरच नेक्स्ट जनरेशन ऑफ द फार्मर्स आर गोइंग टू स्टे ऑन द फार्म. अन्यथा ते होणार नाही. ज्या वेळेला आपला अन्नात शेतकरीच काय म्हणतो की बाबा तालुक्याच्या ठिकाणी शिकायला गेला मुलगा, तालुक्याच्या ठिकाणावरून शहरात आला, जिल्ह्याच्या ठिकाणी आला, जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं, मग आपला शेतकरीच म्हणतो बाळा शेतीमध्ये आता काय राम राहिलेलं नाही, तिकडंच कुठेतरी चिटकून जा, तिकडंच कुठेतरी नोकरी कर. मग मुलगा चिटकतो, मुलगा चिकटलं की तिकडंच लग्न होतं, तिकडंच लग्न झालं मुळावाला तिकडंच होता, गावाकडे तो तोंड घेत नाही. आणि तोच मुलगा परत 10-12 वर्षानंतर अण्णांना म्हणतो, अण्णा शहरामध्ये आता करमतंय, राहिलेली शेती विकून टाका आणि तुम्हीच या शहरामध्ये, मी तिकडे काय येत नाही. हे चित्र बदलायचं असेल तर तुम्हाला कृषी पर्यटनाच्या माध्यमातून, कारण कृषी पर्यटनामध्ये येणारा जो पर्यटक वर्ग आहे शहरामधून तो शिकलेला आहे. शेतामध्ये कोण येणार आहे पर्यटकांना? जो प्रथम पर्यटन करणारा जो वर्ग आहे तो आपल्या शेतामध्ये येणार नाही. कोणाला कोंबड्यांचा वास घ्यायचा आहे, कोणाला शेणाचा वास घ्यायचा आहे, तो गोव्याला जाईल, महाबळेश्वरला जाईल, सिंगापूरला जाईल. आपल्याकडे पर्यटक वर्ग कोण येणार आहे? तर हिंदीमध्ये एक म्हण आहे बघा, 100 चुहे खाके बिल्ली हंस को चले. तो 10 वेळा गोव्याला जाईल, 10 वेळा महाबळेश्वरला जाईल, 10 वेळा युरोपला जाईल, सिंगापूरला जाईल आणि मग तो म्हणेल की बाबा बास, मला कुठेतरी जाऊन श्रीकांतजींच्या शेतामध्ये भिजलेल्याचा मातीचा सुगंध घ्यायचा, कुठेतरी मला जाऊन पिठलं भाकरी, साधे मेथीची भाजी आणि भाकरी खायची, कुठेतरी जाऊन पंकज महाजनांच्या वावरामध्ये जाऊन मस्त ढेकळामध्ये दुपारचं झोपायचंय, कुठेतरी गायांच्या धारा काढायच्या, शेतावर बघायचंय. कारण तुमच्या शेतीचा सुगंध वेगळा, डॉक्टर मॅडमच्या शेतीचा सुगंध वेगळा आहे, यांच्या शेतीचा सुगंध वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये म्हण आहे की प्रत्येक 12 कोसावरती पाणी बदलतं, संस्कृती बदलते, राहणीमान बदलतं. आणि म्हणून मित्रांनो प्रत्येक 12 कोसावरती कृषी पर्यटन केंद्राला काय आहे? वाव आहे. आणि म्हणून हा वाव तुम्ही प्रत्येकाने टिपला पाहिजे. आणि म्हणून आपल्या शेतावरती पर्यटकांना बोलून आपल्याला ते आपलं जे आहे खरं सोनं, आपली जी शेती आहे, कारण आपली शेती ही काळी आई आहे, तिचं महत्व काय आहे हे शहरातल्या लोकांना अजून पटणार नाही. पटेल कदाचित, कारण खेड्यातूनच ते सगळे तिथं मंडळी गेलेली आहे. शहरामध्ये समजा तुमच्या शेतावरती एखादी जुनी बैलगाडी पडलेली आहे, एखादी जुनी सायकल पडलेली आहे, तिला त्याच्याकडे कोणी बघत नाही, जुनी अवजारं पडलेली आहेत त्याच्याकडे कोणी डोंकून पाहत नाही. कृषी पर्यटन केंद्राला त्याचं महत्व आहे. आता तुम्ही ती एका बाजूला एक बैलगाडी चाक पडले, एका बाजूला बैलगाडी दुसरं चाक पडलंय, ते गोळा करा, ते जोडा
त्याला एक चांगलं स्टेज बनवा, त्याच्यावरती ती बैलगाडी ठेवा आणि खाली बोर्ड लावून टाका, माझ्या पंजोबांनी हीच गाडी वापरून ही सगळी शेती केलेली आहे, माझ्या पंजोबांनी हीच सायकल वापरून ते आठवड्याच्या बाजाराला जायचे आणि आमच्यासाठी भेळ घेऊन यायचे. लावा तुम्ही खाली बोर्ड. आपण काय फक्त मोडका तोडका जाऊन शेक्सपियरचं घर बघायचंय का $200 मध्ये?